यानंतर आपण पाहणार नेक्स्ट मॅच जय बजरंग सातपाडे आणि एकता वलन या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून जर आपण पाहिलं तर बघूया गोलंदाजी मार्कवरती वीरेंद्र बाबरे पहिल्याचं षटक प्रगती पथावरती असेल आणि पॉवर प्लेचं बंधन असेल. इथून जो संघ जिंकेल तो नक्कीच आपण पाहिलं तर सुदर्शन गोटणपूर या संघासोबत झुंज घेईल आणि त्यातून जो जिंकेल तो आजचा ह्या मैदान क्रमांक 1 वरती क्वालिफायचा संघ असेल टॉप 16 मध्ये जाणारा. चला सामन्यास सुरुवात. स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर महेंद्र आणि नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर महेश आपण पाहत आहेत. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती झालं पतन गडी बाद डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. न्यूमॅन दाखल झालाय सागरला आपण पाहू शकाल. इथून पहिलाच गडी बाद झाला. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच महेंद्र बॅक टू द पवेलियन पहिल्या चेंडूवरती गॉन. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय वीरेंद्र बाबरेच्या माध्यमातून आणि यावेळेला पहिल्या चेंडूवरती विकेट आपल्या नावावरती नोंदवतोय. अप्रतिम चेंडू हाताळले गेले. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करेल का बघूया, कारण पहिल्या चेंडूवरती पॉवरफुल चेंडू आणि एक चांगला विकेट आपल्या नावावरती. यावेळेस ते सर्रार आहे परंतु काय भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. त्याच अनुषंगाने चांगला फटका. इथून मात्र चेंडू अडवलाय परंतु आपण पाहिला 2 धावा या परिपूर्ण होताना आपण पाहू शकाल. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जर आपण पाहिली 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पहिल्या चेंडूवरती एक विकेट आपल्या नावावरती नोंदवला. तदनंतर जर आपण पाहिलं इथून तर यावेळेस मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि तेच मात्र करावं लागेल. कुठून तरी जर पाहिलं तरी एक फायटिंग स्कोर बनवावा लागणार आहे. समोर बलाढ्य संघ आहे जय बजरंग सातपाडी. मागच्या मॅचमध्ये 66 धावा काढल्या होत्या. यावेळेस त्याच अनुषंगाने तुम्हाला जास्त धावा बनवणं महत्त्वाचं असेल. इथून जर आपण पाहिलं यावेळेस तर डॉट चेंडू आलाय. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. आतापर्यंत 3 चेंडूंमागे 2 धावा खर्च करून एक विकेट आपल्या नावावरती नोंदवतोय तोच म्हणजे वीरेंद्र बाबरे. यावेळेस पुन्हा एकदा ते सर्रार काय कमालीचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी अचूक लाईन लेंथ मेंटेन केली गेली. अचूक लाईन लेंथ आहे त्याच टप्प्यांवरती मात्र गोलंदाजी म्हणतात ना, गोलंदाजी फास्ट असो वा स्लो, लाईन लेंथ महत्त्वाची आहे आणि ती लाईन लेंथ मेंटेन केलं इथून वीरूने आणि त्याच अनुषंगाने मात्र चांगली गोलंदाजी. परंतु 2 फलंदाज काहीतरी चर्चा करतायत की कशा प्रकारे हे चेंडू हाताळले जातात. यावेळेस मात्र 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडूंमागे 2 धावा खर्च केल्या गेल्यात. षटकातील 5वा चेंडू. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन आणि विरूच्या माध्यमातून षटक प्रगती पथावर आपण पाहतात. खोलवा टप्प्याचा चेंडू त्या चेंडूला टोळवलंय. कार्पेटला रोल करतोय चेंडू. एक धाव परिपूर्ण. गुड कॉलिंग. दुसऱ्या धावेचा कॉल आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतायत. धावसंख्या 2 पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती म्हणजे 4 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 5 चेंडूंमागे जर आपण पाहिलं तर नक्की 4 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. अप्रतिम फटका. फक्त दिशा दाखवली. यावेळेस चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. इथून आलाय चौकार डीजे.
थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस जर आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज मितेश गोलंदाजी मार्कवरती आलाय. इथून दुसरं षटक प्रगती पथावर. पहिल्या षटकात 8 धावा ह्या खर्च केल्या गेल्या. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच विरूच्या माध्यमातून नक्कीच एक विकेट्स आपल्या नावावर नोंदवलाय. आणि त्या अनुषंगाने बघूया मितेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. पुढचे 6 चेंडू मितेशच्या माध्यमातून हाताळले जातील. एकीकडे आपण पाहता आता जय बजरंग सातपाटी ब, तर एकीकडे एकता वळण ह्या दोन संघांमध्ये आहे बिग बॅटल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहिलं तर नक्कीच अल्पेश यावेळेस बेट झालाय. डॉट चेंडू इथून मात्र अप्रतिम चेंडू हाताळला गेला. कुठेतरी मात्र डॉट चेंडू हाताळले जातात आणि म्हणतात डॉट चेंडू हे महत्त्वाचे असतात, कारण जेव्हा जेव्हा डॉट चेंडू हाताळले जातात ना तेव्हा फलंदाज प्रेशरमध्ये येतोय आणि त्याच प्रेशरमध्ये आपला विकेट गमावतोय आणि तेच करणं महत्त्वाचं असतं. त्यावेळेस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. तिसऱ्या धावेचा कॉल असेल परंतु ते थांबवलं गेलंय. गुड कॉलिंग दर्जाचा क्रिकेट आपण पाहत आहेत आणि इथून धावसंख्येमध्ये भर. धावफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथून हलक्यात आणि खेळलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी गेली. अगोदरच थोडासा पुढे आला होता आणि यावेळेस तो कॅच जज करता आला नाही. पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला आणि महत्त्वाची विकेट जी होती मात्र अल्पेशची ती मात्र विकेट मात्र इथून जीवदान मिळते. आणि आता मात्र मिळालेल्या त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवेल का, येणारी वेळ आणि काळ गाजवेल का मात्र बघूया. यावेळेस मात्र तो संधी उपलब्ध करून दिली होती मितेशनी, परंतु कुठेतरी मात्र जज करता आला नाही. अगोदरच मात्र खेळाडू थोडासा पुढे आला आणि इथून आपण पाहिलं तर नक्कीच तो झेल मात्र कॅरी करता आला नाही. यावेळेस आपण पाहू शकाल नक्कीच इथून क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय, कारण इथून मात्र संधी होती विकेट्स घेण्याची, ती संधी गमावली. आणि त्याच अनुषंगाने मात्र आपण पाहिलं तर वीरेंद्र बाबरे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करतोय. इथून मात्र ज्या अनुषंगाने खेळलं जाते त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. एकंदरीत पाहिलं आपण आत्तापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. नितीशच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडूंमागे मागे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. यावेळेस मात्र लाऊड अपील आहे पंचांकडे, परंतु ती फेटाळून लावले. इथून आपण डेंजर एंडकडे मात्र इथून 2 धावा परिपूर्ण. यावेळेस आपण पाहिला तर लेग बायच्या स्वरूपामध्ये ह्या 2 धावा मात्र परिपूर्ण करताना आपण पाहू शकाल कुठेतरी मात्र लाऊड अपील पाहायला मिळाली होती, परंतु लेग स्टंपच्या बाहेर मात्र हा चेंडू परंतु पंचाने तो फेटाळून लावले. आणि यावेळेस आम्हाला इशारा केलाय का लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र ह्या 2 धावा परिपूर्ण झाल्या. धावसंख्येमध्ये भर. धावफलक 2 ने पुढे सरसावलं जातंय आणि जाऊन पोहोचतंय 14 या आकड्यावरती. दुसरं मितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग. यावेळेस हलक्यात आणि कट करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन पाहायला मिळतंय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर कुठेतरी डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून डॉट चेंडू आलाय आणि नक्कीच ते डॉट चेंडू आपलं प्रेशर वाढवेल. यावेळेस अल्पेश सारखा चांगला खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु म्हणतात ना कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, खेळ महत्त्वाचा असेल तो करेल का अल्पेश. यावेळेस पुन्हा एकदा सेफ शॉट, नो मास लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल, विरू चेंडूला फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत बघूया. इथून मात्र 1 धाव ही परिपूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का, परंतु नाही. यावेळेस जर आपण पाहिलं तर एका धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या आकड्यावरती. षटक समाप्त. 12 चेंडूचा लगभग खेळ संपलाय. 2 षटक समाप्त झाले आणि धावफलक 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. येईल पुढील गोलंदाज, तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस जर आपण पाहिलं तर तिसरं षटक प्रगती पथावरती आणि इथून गोलंदाजी मार्कवरती आलाय मिस्टर मनीष. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल, कारण एकंदरीत आपण पाहिलं आत्तापर्यंत 12 चेंडूंमागे 15 धावा ह्या खर्च केल्या गेल्यात. पहिल्या षटकात 8 धावा ह्या खर्च केल्या गेल्या विरुद्धच्या माध्यमातून. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळलाय. मनीषची खासियत आहे ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, अचूक लाईन लेंथ मेंटेन ठेवतोय. प्रत्येक चेंडू मात्र
पन्नाट वेगाने हाताळला जातोय आणि कुठेतरी त्या चेंडूमध्ये व्हेरिएशन ही पाहायला मिळते आणि तीच गोलंदाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस कट केला आहे ऑफच्या दिशेने चेंडूला आपण पाहिलं तर एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? चांगलं क्षेत्ररक्षण. मितेश मात्र चेंडूला फील्ड करत फेकेल. यावेळेस आपण पाहिला तर नक्कीच डेंजर एंडकडे. इथून मात्र चेंडू हातामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न धावबाच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिला. अल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन परतावा लागेल. डीजे थँक्यू डीजे. न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय त्या वंदेश. यावेळेस अल्पेशच्या जागेवरती तिसरं षटक प्रगती पथावर. पहिला चेंडू डॉट आला. तदनंतर जर आपण पाहिलं तर यावेळेस मात्र विकेट्स आपल्या नावावरती नोंदवतोय आणि ही खासियत आहे मनीषची. एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आत्तापर्यंत प्रत्येक मॅचमध्ये काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस षटकातील तिसरा चेंडू. यावेळेस स्लोअर चेंडू होता. थोडासा व्हेरिएशन पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अगोदरच बॅट फिरली गेली आणि यावेळेस कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू आलाय. आत्तापर्यंत 3 चेंडू हाताळल्यात. 3 चेंडू जर आपण पाहिलं तर 2 डॉट 1 विकेट्स. मात्र तिने 3 चेंडूवरती एकही धाव खर्च नाही केली. यावेळेस मात्र कटकेला चेंडूला मान समान व्याख्या एरियाला चेंडू क्लिअर करेल का? यस, यावेळेला आलाय आपण पाहिलं तर नक्कीच चौकार डीजे. धन्यवाद डीजे. यावेळेस जर आपण पाहिला तर नक्की सागर नावाचा आलाय चौकार. धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक 19 या आकड्यावरती जाऊन पोचलंय. या षटकातील अजून 2 चेंडू शेष असतील. येणाऱ्या या 2 चेंडूंवरती मोठा प्रहार केला जाईल का? बघूया. 19 धावा धावफलकावरती. इथून मात्र यावेळेस डॉट चेंडू आलाय. 5 चेंडूंचा खेळ. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. क्षमा असावी थोडंसं मिस्टेक स्कोररच्या भूमिकेमध्ये परंतु यावेळेस 20 धावा धावफलक. आता मात्र डॉट चेंडू आलाय. इथून धावफलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय आणि नक्कीच षटक समाप्त. 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूंच्या समाप्तीमागे धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. थँक्यू डीजे. नक्कीच यावेळेस करण गोलंदाजी मार्कवरती करण आलाय. तर इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच धावसंख्या 2 पुढे फ्लाय होते आणि जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस हलक्यात आणि कट केले चेंडूला. पुन्हा एकदा इथून आपण पाहिलं 1 धाव परिपूर्ण झाली. स्ट्राईक रोटेट होते आणि सागर पुन्हा एकदा यावेळेस स्ट्राईकला पाहायला मिळते. आता शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचे षटक प्रगती पथावरती करणच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. 2 संघांमध्ये आपण पाहतो लढत. एकीकडे जर आपण पाहिलं जय बजरंग सातपाटी ब तर एकीकडे एकता वळण. ह्या 2 संघांमध्ये ही मॅच. स्लोवर फुलटोस हाताळाचा चेंडू. काय कमालीचा चेंडू होता परंतु इथून पाहिला नक्कीच यावेळेला 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे एकंदरीत
24 या आकड्यावरती 24 धावा धावफलकात 3 चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. यावेळेस अप्रतिम चेंडू, डाट चेंडू. कुठेतरी जर आपण पाहिलं तर काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. स्लोवर गोलंदाज आहे परंतु अचूक लाईन मेंटेन केलंय आणि त्या अनुषंगाने मात्र चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळते आपल्याला, ती म्हणजे करणच्या माध्यमातून. यावेळेस मात्र प्रॉपर फटका पाहायला मिळालाय. इथून चेंडू सीमारेषा क्लिअर करेल का, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर बघूया. हा 2 धावा परिपूर्ण झाला. तिसऱ्या धाव घेण्याच्या नादात मात्र गडी बाद झालाय आणि इथून आपण पाहिलं धावसंख्येमध्ये भर. धावफलक आतापर्यंत 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. अरविंद आपण बोलतोय, अरविंद यावेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बघूया काय करेल. मात्र सागर स्ट्राईकला आहे आणि या शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळेल का, कारण 26 धावा या आपण धावफलकावरती पाहतोय. यावेळेस जर आपण पाहिलं तर अप्रतिम फटका आहे परंतु वीरू चेंडूच्या खाली येतोय. इथून चुकी केली जाणार नाही. इथून मात्र विकेट गडी बाद. फलक 26 या आकड्यावरती 27 ट्रिब्यून डीजे. सलामीची जोडी जर आपण पाहिलं तर वीरेंद्र बाबरे एकीकडे पाहतोय आणि दीपेश ही जोडी आपण पाहू शकाल. नक्कीच इथून आपण पाहिलं 27 धावा बनवायच्या आहेत. या संघामधून जो संघ विजयी होईल, जो सुदर्शन गोठणपूर या संघासोबत झुंज घेईल आणि त्यातून जो जिंकेल तो आजचा क्वालिफाय संघ असेल. चला आपला क्षेत्रक्षण लगेच लावा. 27 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडू 27 ची गरज. मात्र बघूया 2 विस्फोटक फलंदाज दाखल झाल्यात. यावेळेस वीरेंद्र बाबरे आहे आणि एकीकडे आपण पाहतायत दीपेश, कारण ज्यांनी आज हे दिवस गाजवलाय, मैदान गाजवलंय, कारण इथून मात्र अप्रतिम खेळी साकारली गेली. बघूया गोलंदाजी मार्कवरती
बंटीला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवरती बंटी यांच्या माध्यमातून हे पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन आणि तिथून मात्र हे षटक हाताळलं जाईल. जिम्मेदारी असेल मात्र, कारण धावा कमी आहेत आणि चांगलं षटक हाताळणं हे महत्त्वाचं असेल. परंतु बघूया ते षटक हाताळलं जाईल का बंटी यांच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर एक बिग बॅटल होईल, एक मोठी मॅच. विजयी संघ आणि ज्या संघामध्ये जो संघ जिंकेल तो सुदर्शन गोठणपूर या संघासोबत झुंज घेईल. यावेळेस अप्रतिम चेंडू, तितका चांगला क्षेत्ररक्षण. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच इथून एक धाव परिपूर्ण झाली आणि इथून आपण पाहिलं संघाचा श्री गणेश झालाय. पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय. खोलवा टप्प्याचा चेंडू नक्कीच होता, परंतु एकंदरीत जर आपण पाहिलं यावेळेस तर एक धाव ही परिपूर्ण झाली. 27 धावेचा पाठलाग करताना जय बजरंग सातपाटी ब संघाला आपण पाहत आहेत. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न तोही सक्सेसफुली केलाय. इथून चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती एक धाव, तदनंतर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला तोही सक्सेसफुली आणि आपण चौकार नक्कीच पाहिलाय. 5 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वेळेस चांगला फटका आहे नक्कीच. इथून बघूया चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 6 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतात बंटी. पॉवर प्लेचं बंधन, त्या बंधनामध्ये अप्रतिम गोलंदाज यावेळेला गोलंदाजी करतोय, परंतु स्विचच्या माध्यमातून एक चौकार नक्कीच पाहायला मिळाला. यावेळेस मात्र बॅटची कडा, इथून व्याख्यान एरियाला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा एक कॉल असेल आणि इथून पाहिलं तर 2 धावा या परिपूर्ण होताना आपण पाहू शकाल. धावसंख्येमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरसावली घेईल. 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जर आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झालाय. कुठेतरी मात्र चांगले चेंडू हाताळणं गरजेचं असेल. डॉट चेंडू आणि विकेटसुद्धा महत्त्वाचे असतील, कारण 27 धावेचं टार्गेट आहे. परंतु समोर आपण पाहिलं तर 2 हार्ड हिटर फलंदाज आहेत. ना निरुत्तर केला जाईल का. यावेळेस लक्ष दिशेने टोळवलाय चेंडू. आपण पाहू शकाल 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोचते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये आपण पाहिलं तर ही गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. चेंडू जर इथून आपण पाहिलं तर सीमा रेषा क्लिअर करतोय. इथून आलाय षटकार, नावाचा ब्रँडेड षटकार 6 डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस आपण पाहू शकाल विजयासाठी 18 चेंडू आणि 12 धावेची गरज. धावफलक 15 या आकड्यावरती जाऊन पोचले. इथून बघूया गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर वनदेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस वनदेशला बोलवलं गेले. कुठेतरी जर आपण पाहिलं तर नक्कीच इथून येणारे चेंडू 18 असतील आणि 18 चेंडू मागे विजयासाठी 12 धावेची गरज आहे. नक्कीच आपण पाहिलं पॉवर प्लेचं बंधन मुक्त आहे. इथून क्षेत्ररक्षण पाहिलं तर थोडंसं फील्ड अरेंज केली जाते. यावेळेस अप्रतिम फटका, चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. आलाय वीरेंद्र नावाचा षटकार 6.
धन्यवाद डीजे. यावेळेस आपण षटकार पाहिला. धावसंख्येमध्ये पण धावफलक जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. 6 धावेची गरज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. इथून आपण पाहिलं तर एक चांगला गडी बाद. वीरेंद्र बाबरे बॅक टू द पॅव्हिलियन. परतावा लागेल. गॉन. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समॅन आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये मितेश. या वेळेला 6 धावेची गरज आहे विजयासाठी. एकंदरीत धावफलक चेक केला आपण तर जाऊन पोचलंय ते म्हणजे 21 या आकड्यावरती. 27 धावेचा पाठलाग करताना आपण पाहतात जय बजरंग सातपाटी ब संघाला. दुसरं षटक प्रगतीपथावर वंदिशला आपण पाहतात. कुठेतरी पहिल्या चेंडूवर वीरेंद्र बाबरेच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळाला. तदनंतर कमबॅक केला. 1 तेरी तो 1 मेरी आणि तो विकेट्स मात्र आपल्या नावावरती नोंदवला. यावेळेस मात्र बघूया नोमान्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. मिसफिल्ड आपण पाहायला मिळते. इथून मात्र एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा एक कॉल असेल. पाहता पाहता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा ह्या परिपूर्ण झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहिलं 23 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर इथून आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली खेळी साकारली गेली. कारण लो स्कोरिंग मॅच होती. 27 धावेचा खेळ होता. परंतु क्रिकेट आहे, कधीही बदलतं. ह्या 27 धावाही कमी नसतात. परंतु यावेळेस पाहिलं तर मातंबर फलंदाज होते समोर आणि त्या अनुषंगाने मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळेस मितेशच्या बॅटमधून स्ट्रेट राऊंड काय समोरच्याशीने अप्रतिम फटका होता. परंतु आपण पाहू शकाल यावेळेस मात्र हा डॉट चेंडू आलाय. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगला फटका आहे. यावेळेस 1 बाउन्स क्लिअर करतोय. इथून आलाय चौकार आणि इथून मॅच फिनिश. बजरंग सातपाटी ब संघ झाला विजयी. विजयी संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. चला हँडशेक करून घ्या. चला आपण हँडशेक करायचं आहे, कंपल्सरी असेल. प्रत्येकाने हँडशेक करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना. आजच्या दिवसातली क्वालिफाय मॅच असेल. सुदर्शन गोठणपूर वर्सेस आपण पाहणार आहोत जय बजरंग सातपाटी ब संघ.